आभार मानतो. आजचा जो मला विषय देण्यात आला होता तो प्रायव्हेटायझेशन अँड इट्स इफेक्ट्स ऑन इंडियन पीपल ऑर इंडियन सिटीजन्स. तर आता नेमकं प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय आहे किंवा मराठीत ज्याला खाजगीकरण आपण म्हणतोय, ती प्रक्रिया केंद्र सरकार कशी राबवत आहे किंवा त्याचे काय परिणाम होणार आहेत हे आपण आता पाहत आहोत. जय भीम सर्वांना. गव्हर्मेंट अंडरटेकिंग काही कंपन्या आहेत की त्यामध्ये 1947ला देश जेव्हा स्वतंत्र झाला त्यानंतर देशाची आर्थिक परिस्थिती अगदी डामाडोल होती. देशाला कुठेतरी उभारी घेण्यासाठी काही निवडक प्रायव्हेट सेक्टर्स नसल्यातच जमा होते, पण गव्हर्मेंट सेक्टर्समध्ये काही निवडक कंपन्या होत्या. तर त्या कंपन्यांना आपण PSU असं म्हणतो, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स. म्हणजे वेदर इट इज अंडरटेकिंग ओन बाय गव्हर्मेंट्स ऑर स्टेट ऑर टेरिटरी. म्हणजे या गव्हर्मेंट कंपन्यांची जी मालकी आहे ती सेंट्रल गव्हर्मेंटची किंवा राज्य सरकारची किंवा केंद्रशासित प्रदेशाची किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार या दोन्हीची प्रॉपर्टी ती कंपनी असते. तर या PSUमध्ये स्टेटमधील कंपन्या आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांचा समावेश होतो. तर आता आपण बघितलं की पब्लिक सेक्टर्समधील कंपन्या आहेत, तशा प्रायव्हेट सेक्टरमध्येही सुद्धा कंपन्या आहेत. तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि पब्लिक सेक्टरमधला हा फरक आपण जाणून घेऊया की पब्लिक सेक्टर कंपनीजमध्ये गव्हर्मेंट फॅसिलिटी एम्प्लॉईजला असते. गव्हर्मेंटकडून जो काही कंपनी उभारली गेलेली आहे त्याचा जो रेव्हेन्यू म्हणजे इन्कम जे जनरेट होत असते ते इन्कम सरकार आपल्या देशातील विकास कामांना मार्गी लावतं, ज्यामध्ये आपण वेगवेगळे प्रकल्प पाहतो किंवा जनहिताचे जे निर्णय घेण्यात येतात त्यासाठी या पब्लिक सेक्टर कंपनीमधला फंड वापरण्यात येतो. दुसरीकडे जर प्रायव्हेट कंपनीत जर पाहिली तर याचा पूर्ण हक्क हा खाजगी स्वरूपात असतो. की जसं उदाहरण घ्यायचं झालं तर टाटा असेल किंवा रिलायन्स असेल, अंबानी यांच्याकडे हा खाजगी यांची मालमत्ता आहे आणि त्यांच्यापुरताच तो पैसा खेळता येतो. त्यापासून केंद्र सरकारला किंवा भारतीय जनतेला त्याचा फायदा फक्त टॅक्सच्या स्वरूपात होतो, पण त्यापासून त्या फंडचा उपयोग कुठेही होत नाही. तर आता मार्च 2017पर्यंत जवळपास 331 कंपनीज होत्या. 331 PSU ज्याला म्हणतो पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. तर त्या 331वरून आता 249 आलेले आहे. तर या PSUचे 3 भागात कॅटेगरायझेशन झालेलं आहे. एक म्हणजे महारत्न, दुसरं नवरत्न आणि तिसरं मिनी रत्न. तर या महारत्नमध्ये 10 कंपनीज येतात, नवरत्नमध्ये 14 कंपनी येतात आणि मिनी रत्नमध्ये 74 कंपनीज येतात. अशा प्रकारे याचं कॅटेगरायझेशन झालेलं आहे. तर आता केंद्र सरकारने 2015 आणि 2016 जेव्हा नरेंद्र मोदी यांचं भाजप संघ प्रणित जे सरकार आलं तेव्हा 2014 आणि 2015 यामध्ये गव्हर्नमेंटनी पब्लिक सर्व्हिस एंटरप्राइजेसचा एक सर्वे केला. म्हणजे एका एजन्सीला हा सर्वे करायला दिला. त्या सर्वेमध्ये त्यांना असं काम देण्यात आलं की आपल्या गव्हर्नमेंट PSUमध्ये किती कंपन्या आहेत, त्या कंपन्या किती प्रॉफिटमध्ये आहेत आणि किती लॉसमध्ये आहेत आणि यापैकी आपण किती कंपन्यांचं खाजगीकरण प्रायव्हेटायझेशन करू शकतो. किंवा दुसरा एक भाग आला डिसइन्व्हेस्टमेंट. डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे गव्हर्नमेंटचा जो काही शेअर असेल, समजा एखादी गव्हर्नमेंटची कंपनी आहे आणि त्याचा शेअर जवळपास 90% आहे, तर तो 90% शेअर 90 पैकी त्याने 40% शेअर हा विकला तर त्याला डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतात. म्हणजे त्याची ऑनरशिप सरकारकडे राहील, पण त्याचा जो भाग मॅनेजमेंटसाठी दुसऱ्या खाजगी जे काही असतील खाजगी कंपन्या यांच्याकडे देण्यात येतील. त्यामध्ये 2015-16मध्ये हा सर्वे घेण्यात आला होता. त्यानंतर याचा एक सविस्तर रिपोर्ट करून नीती आयोगाने केंद्र सरकारपुढे ह्या ज्या 249 PSU राहिलेल्या आहेत, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स किंवा पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस आपण त्याला म्हणतो, तर या 249 कंपन्यांचं प्रायव्हेटायझेशन किंवा डिसइन्व्हेस्टमेंटसाठी त्यांनी प्रस्ताव ठेवले होते. तर त्यानुसार त्यांचे
त्यांनी दोन भाग केलेत, एक स्ट्रॅटेजिक सेक्टर आणि नॉन स्ट्रॅटेजिक सेक्टर. स्ट्रॅटेजिक सेक्टर जर पाहायला गेलं तर बँकिंग किंवा ज्याचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठं आहे, की जसे की HAL नावाची कंपनी आहे किंवा बिग कंपन्याज आहेत गव्हर्नमेंटच्या, तर त्या स्ट्रॅटेजिकमध्ये आल्या. आणि नॉन स्ट्रॅटेजिकमध्ये जे काही संरक्षण विषयक आहे किंवा रस्ते वगैरे या 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 अंडरमध्ये ह्या कंपन्या आहेत, यांचं असं विभाजन केलेलं आहे. तर यांनी असं ठरवलं की 249 पैकी सरकारची मालमत्ता असेल किंवा सरकारचा मालकी हक्क असेल, ऑनरशिप असेल, अशा केवळ 4च कंपन्या आपल्याकडे ठेवायच्या. याचा अर्थ उरलेल्या 245 कंपन्या सरळ सरळ खाजगीकरण करायचं. म्हणजे या 245 मधले जे काही कर्मचारी असतील त्यांचं डिसइन्व्हेस्टमेंट, त्यांचं नुकसान तर झालेलं आहे, त्यांचे जॉब जातील आणि त्यांच्यावर जी कमांड्स येईल ती खाजगी ज्या काही कंपन्या आहेत त्यांची कमांड्स येऊन जाईल. त्यामुळे त्यांचा जॉबवर परिणाम होणार आहे. नंतर त्यांच्या कंपनीच्या रिव्हेन्यू जनरेट करतो का नाही, तो टॅक्स भरतो का नाही, हा भाग वेगळा. पण सरळ सरळ खाजगीकरणाची प्रक्रिया म्हणजे इट इज नथिंग बट दी एंडिंग ऑफ रिझर्वेशन्स, की SC ST मायनॉरिटीज या ज्या गरीब अल्पसंख्याक जे घटक आहेत, मागासवर्गीय घटक आहेत, तर यांच्या जॉबवर सरळ सरळ हा घाला आहे. प्रायव्हेटायझेशन म्हणजे सरळ सरळ मॅनेजमेंट, खाजगी मॅनेजमेंट तिथे आणून जे काही एक्झिस्टिंग जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या नोकऱ्या घालवणे आणि त्यांना देशोधडीला लावले. हा एक कार्यक्रम मोदी सरकारने हाती घेतलेला आहे. त्यानुसार राज्यघटनेत काही बदल करता येत नाही, रिझर्वेशन काही संपवता येत नाही, तर त्या दुसऱ्या प्रकारे अशा प्रकारे रिझर्वेशन संपवण्याचा घाट हा खाजगीकरणाच्या माध्यमातून चालवलेला आहे. दुसरा एक प्रकार की इथे केवळ फक्त रिझर्वेशन असणाऱ्या ज्या काही SC ST OBC मायनॉरिटीज यांच्यावर परिणाम होणार नाही, पण जे जनरल कॅटेगरीजमध्ये असलेले मध्यमवर्गीय लोक त्यांच्यासुद्धा नोकरीवर गदा येईल. कारण की एखादी कंपनी जर आपण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड याचं जर उदाहरण घेतलं, तर याच्यातलं काही शेअर सरकारने प्रायव्हेट कंपनीला विकला, तर तो प्रायव्हेट कंपनी त्या कंपनीचा काही भाग ताबा घेईल आणि तिथे कर्मचाऱ्यांची छटणी करेल. कर्मचाऱ्यांची छटणी करणे म्हणजे तिथले SC ST OBC मायनॉरिटीज येतील असं नाही आहे की जनरल प्रवर्गामधलेही कर्मचारी त्यामध्ये येतील. त्यामुळे आज देशभरात जे काही आंदोलनं चालू आहेत बेरोजगारीला, जिथे प्रसार माध्यम हे प्रसारित करत नाही आहेत, प्रसार माध्यमामध्ये विषय हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान, रिया चक्रवर्ती, चीनशी भांडण, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्यामुळे बेरोजगारी आणि प्रायव्हेटायझेशन हा जो मुद्दा आपण उचलून धरायला पाहिजे किंवा प्रत्येक नागरिकाने याकडे लक्ष दिलं पाहिजे, तो मुद्दा बाजूला पडत आहे. दुसरी गोष्ट की ज्या काही कंपन्या होत्या, ज्या PSU गव्हर्नमेंटच्या अंडरटेकिंगमध्ये होत्या, त्या जवळपास 20% GDP मध्ये सहभाग देत होत्या. की जसं उदाहरण घ्यायचं झालं तर ONGC कंपनी झाली, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड झाली, किंवा BPCLचं उदाहरण घेतलं तर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही जी कंपनी आहे, ही कंपनी 20% GDP मध्ये आपलं कंट्रीब्युशन देत होती. तर आजचा जो GDP आहे -23 जाण्याचं कारण हा ॲक्ट ऑफ गॉड नसून हा ॲक्ट ऑफ फ्रॉड आहे, जो मोदी गव्हर्नमेंटने केलेला आहे. याचं कारण की नोटबंदी, नंतर GST यामध्ये घेतलेले पूर्ण देशोधडीला, देशाला उद्ध्वस्त करणारे नियम लावण्यात आले. त्यामुळे GSTचं कलेक्शन झालं नाही, काही लोकांनी टॅक्स भरले नाहीत, नोटबंदी केली, त्यामध्ये सरळ सरळ नुकसान झालं, त्याचा कुणालाही फायदा झाला नाही. गव्हर्नमेंटला 1% फायदा झाला नाही, उलट नोटा छापण्याचं अधिक नुकसान झालं. या निर्णयामुळे कुठेतरी भारतीय अर्थव्यवस्थेला दणका लागला आणि -23 या क्वार्टरमध्ये जे पाहतो आपण GDP ज्याला म्हणतो, तर तो GDP हा अत्यंत या पूर्ण जगामध्ये अत्यंत लो झालेला आहे. भारत सगळ्या तळाशी गेलेला आहे. तर आता प्रायव्हेटायझेशन किंवा खाजगीकरण हे सरळ सरळ इकॉनॉमिक अर्थव्यवस्था जी आपल्याला मिळालेली आहे 1947 पासून जी विरासत आहे, की 1947ला $1ची ₹1 किंमत होती, तर आजच्या तुलनेने डॉलर आणि पैशाची तुलना होऊ शकत नाही. तर इकॉनॉमी कुठेतरी डिस्ट्रॉय करण्याचं काम 2014 या 6 वर्षापासून चाललेलं आहे. म्हणजे जिथे जिथे न्यायिक संस्था असेल, CBI असेल, ED असेल,
पेट्रोलियम सेक्टर असेल, टेलिकॉम सेक्टर्स असेल, प्रत्येक ठिकाणी मोदी सरकार आपले वर्चस्व गाजवून सरळ सरळ या संस्था नष्ट करत आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांचे इंटरफेरन्स वाढत आहे, PMO ऑफिसचे इंटरफेरन्स वाढत आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला तडा जात आहे. बेरोजगारांची संख्या गेल्या 34 वर्षात सर्वात जास्त नोंदवल्या गेलेली आहे. आजही तरुणांना हाताला काम नाही, कुणालाही जॉब नाही. आणि या ज्या या PSU ज्या आहेत, ज्या 249 PSU होत्या, त्या अंतर्गत रिक्रुटमेंट्स निघत होत्या, हजारो लोकांसाठी जॉब निघत होते. तर ते जॉब्स आता बंद होणार आहेत. की BPCL काही रिक्रुटमेंट काढत होती की ज्या अंतर्गत जे इंजिनिअरिंग झालेले किंवा MTech झालेले जे काही विद्यार्थी असतील त्यांना गेटचं प्रिपरेशन करावं लागत असेल. तर गेटच्या माध्यमातून ते सिलेक्ट व्हायचे आणि चांगल्या प्रकारे गव्हर्नमेंट जॉबमध्ये चांगल्या पॅकेजवर ते गव्हर्नमेंट जॉबला लागत होते. पण आता ह्या कंपन्याचं प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे सरळ सरळ हे जॉब्स आता प्रायव्हेट सेक्टरच्या हातात गेलेले असल्यामुळे त्यांना हवे ते लोक ते रिक्रूट करू शकतात. प्रायव्हेट कंपनी इज नथिंग बट दी गेनिंग दी प्रॉफिट घेण्यासाठी प्रायव्हेट कंपनी असते. जो स्टाफ किंवा जे मॅनेजमेंट असेल, जे आपल्या कंपनीला प्रॉफिट मिळवून देईल तोच स्टाफ तो ठेवणार. नंतर त्या स्टाफचं परमनंट नोकरी जी असते ती राहणार का नाही हे त्यालाही माहीत नसते. प्रायव्हेट सेक्टरमध्ये माझे मित्रमैत्रिणी बरेच असतील, त्यांनाही हे माहिती की तुम्ही तुमचे एफर्ट जोपर्यंत प्रायव्हेट सेक्टरला किंवा प्रायव्हेट कंपन्यांना देत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलाही फायदा किंवा तुमचं पेमेंटचं इन्क्रिमेंट्स म्हणा किंवा जे काही असतील तुमचे भत्ते ते तुम्हाला मिळू शकत नाही. प्रायव्हेट सेक्टर्समध्ये तुमचा जे पॅकेज आहे जो असेल तोच कायम राहील. पण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तसं नसते की गव्हर्नमेंट सेक्टर्समध्ये एकदा तो नोकरीला लागला तर त्याचा एक सिक्युअर जॉब आपण अगोदरपासून म्हटला जातो. पण इथे प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे SC ST OBC मायनॉरिटी आणि त्याचबरोबर मध्यम वर्गातील जनरल कॅटेगरीजच्या लोकांनाही मोठे नुकसान होत आहे. तर याचं कारण की सरळ सरळ केंद्र सरकारच्या आणि मोदी सरकारच्या मनोवादी अर्थव्यवस्थेचे हे भारताला आता यापुढे भविष्यात पूर्ण भोगावं लागणार आहे. गेल्या 26 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस सरकार मिळून जे काही कंपन्या विकण्याचा यांनी घाट घातलेला आहे. अर्थात काँग्रेसनी कमी प्रमाणात कंपन्या विकल्या, पण इथेही भाजपने जास्त नंबर लावलेले आहे. गेल्या 26 वर्षामध्ये 54 लाख करोडचा जो काही शेअर्स आहे गव्हर्नमेंट PSUचा यांनी हा विकलेला आहे. त्याच्यात सर्वात जास्त विकण्याचा घाट जो घातलेला आहे तो BJP गव्हर्नमेंटनी घातलेला आहे. जरी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 1991चं जे आर्थिक धोरण आणलं होतं त्यामधूनच लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन अँड प्रायव्हेटायझेशन ह्या 3 टर्म्स आलेले आहेत की त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली. माझं असं म्हणणं नाही आहे की खाजगीकरण असू नये, खाजगीकरण नक्कीच असावं. जे उद्योग तोट्यात आहे त्यांना स्टेप बाय स्टेप तुम्ही विकून किंवा सरकारला जसा फायदा होईल त्याप्रमाणे तुम्ही त्याचं डिसइन्व्हेस्टमेंट किंवा प्रायव्हेटायझेशन करू शकता. पण एकाबरोबरच सर्वच्या सर्व PSUला विकणं म्हणजे हा एक देशद्रोह आहे आणि देशाला मातीत घालण्याचं काम नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार करत आहे. आता PSU आणि प्रायव्हेट कंपन्यामधला हा डिफरन्स आहे की यांना जो मिळणारा इन्कम आहे PSUला, गव्हर्नमेंट कंपनीजला, तर इथे कर्मचाऱ्यांचा जो इन्कम टॅक्स आहे यात कुठेही चोरी होत नाही. यात कुठेही चोरी होण्याचं प्रमाण नाही आहे. पण गव्हर्नमेंट सेक्टरशिवाय जे प्रायव्हेट सेक्टर्समध्ये ते टॅक्स चोरी करतात. त्यामुळे येणाऱ्या काळात जे प्रायव्हेटायझेशनची जी प्रोसेस सरकारने आपल्या पायावर कुऱ्हाडी मारून चालू केलेली आहे, सामान्य जनतेच्या पोटावर पाय देण्याचं काम यांनी केलेलं आहे, तर येत्या काळात हे भारताचं नुकसान होईल, अर्थव्यवस्था लयास जाईल. आता प्रायव्हेटायझेशनमध्ये मोठमोठ्या कंपन्या त्यांनी विक्रीला काढलेल्या आहेत. त्यांच्याकडे फक्त 4च कंपन्या ठेवायचं त्यांनी ठरवलेलं आहे की जसं की इंडियन रेल्वे हे आमच्याकडे 100% मालकी राहील. पण इंडियन रेल्वेच्या बाबतीतही त्यांनी खोटेपणा नरेंद्र मोदीने केलेला आहे की पूर्वी त्यांनी सांगितले की विरोधक माझा प्रचार करतात की मी रेल्वेला विकणार, रेल्वेचं प्रायव्हेटायझेशन होणार. पण आता हळूहळू पियुष गोयलच्या काळामध्ये ही प्रक्रिया चालू झाली होती. आता जे 151 ट्रेन्स प्रायव्हेटायझेशन केल्या
की त्या ट्रेनचं मला नाव नाही आठवत, पण जी आता एक ट्रेन चालू करणार आहे, पुष्पक का असं काहीतरी नाव आहे, तर ती एक प्रायव्हेटायझेशनची प्रोसेस चालू झालेली आहे, की प्रायव्हेटायझेशन झाल्यावर त्यावरचे जे काही तिकीट्स असतील किंवा ज्या सुविधा असतील किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभं राहण्याचा जो खर्च आहे, आता गेल्यापूर्वी 5 रुपये होता, पण आता जर प्रायव्हेटायझेशन झाले तर ते उभं राहण्याचे 50 रुपये तिथे तुम्हाला आकारू शकतात. म्हणजे यावर कुठलंही नियंत्रण राहणार नाही. खाजगीकरण झाल्यानंतर कोणीही या किमतीवर लक्ष देणार नाही. आता आपण उदाहरण जर घेतलं तर दिवाळीच्या काळामध्ये रेल्वेचं रिझर्वेशन आपल्या गावी जाण्यासाठी आपण करतो. तर दुसरीकडे रिझर्वेशन केल्यानंतर त्या रेटमध्ये कुठलाही चेंज होत नाही, पण आपण ट्रान्सपोर्ट चेंज केलं, खाजगी वाहनाने आपण जाण्याचं ठरवलं किंवा ट्रॅव्हल्सने जाण्याचं ठरवलं, इथे जर आपल्याला 1000-1500 तिकीट लागत असेल तर त्या खाजगी वाहनाचा जो काही रेट आहे, किंमत आहे, ती आपल्याला 4 ते 5 हजार रुपये तिकीट आपल्याला मोजावं लागतात. हाच गव्हर्नमेंट सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टरमधला डिफरन्स आहे की तो आपण समजून घेतला पाहिजे. आता बघा की BPCL, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही सर्वात मोठी कंपनी, की ज्या कंपनीचा रेव्हेन्यू किंवा ज्या कंपनीचा स्टेक म्हणजे ऑनरशिप जी सरकारकडे 53.29% आहे. याचाच अर्थ की 1.11 हजार करोड मध्ये सरकारचे जवळपास 60,000 करोड आहेत. सर्वात जास्त इन्कम देणारी 1 लाख करोडचं इन्कम देणारी ही कंपनी यांनी सरळ सरळ विक्रीला काढलेली आहे. ONGCचे जवळपास 28,000 कर्मचारी असतील किंवा त्यापेक्षा जास्त असतील, तर त्यांच्या नोकरीवर ही गदा आलेली आहे. त्यामध्ये सरळ सरळ रिझर्वेशन तर एंड होतच आहे, पण जे कर्मचारी आता रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत, प्रसारमाध्यमे त्यांना दाखवत नाही आहेत, तर त्यांच्यावर परिणाम होणार आहे, त्यांच्या कुटुंबावर होणार आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर इनडायरेक्टली सामान्य जनतेवरही त्याचा परिणाम होणार आहे. आता 2016ला केंद्र सरकारने काही गोष्टी केल्या होत्या की त्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही ब्रिटिशांचे काही कायदे नष्ट करणार आहोत. जनतेला वाटलं की चला ही कायदे जुने झालेले आहेत, ते नष्ट करतील, पण आपण या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही की हे नेमके कोणते कायदे नष्ट करायला लागलेत किंवा ब्रिटिश काळाचे आपण का वापरायचे, गुलामगिरीतले कायदे का वापरायचे, याकडे कुणीही लक्ष दिलं नाही. आपले राजकीय नेते पण, राजकीय पक्ष असतील, त्यांचेही विपक्ष विभागले गेलेले असल्यामुळे या सध्याच्या प्रायव्हेटायझेशनचा मुद्दा असो, बेरोजगारीचा मुद्दा असो, एकटा राहुल गांधी जर सोडले तर त्यावर कोणी बोलतही नाही, अशी भयान परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन या गोष्टीविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, जेणेकरून हा मुद्दा आपल्या देशाला, आपल्या नागरिकाला आणि आपल्या संविधानाला वाचवणारा झाला पाहिजे. तर 2016मध्ये केंद्र सरकारने काही ब्रिटिश कायदे नष्ट केले होते की हे कायदे जुने झालेले आहेत, 150 वर्ष 135 वर्ष जुने आहेत, तर हे कायदे आपण नष्ट केले पाहिजे. तर त्यात एक कायदा असा होता की कुठलीही सरकारी कंपनी त्याचं डिसइन्व्हेस्टमेंट करायचं असेल किंवा त्याची विक्री करायची असेल, अर्थात प्रायव्हेटायझेशन जर करायचं असेल, तर त्याची मंजुरी संसदेत घेणं आवश्यक आहे. समजा LIC जर विकायची असेल सरकारला, तर या LICच्या विक्रीचा प्रस्ताव लोकसभेत ठेवावा लागेल, तो लोकसभेत पारित होईल, नंतर राज्यसभेत ठेवावा लागेल, राज्यसभेत पारित होईल, राज्यसभेतून ती सहीनिशी राष्ट्रपतीकडे जाईल. म्हणजे केंद्र सरकार ज्या काही प्रायव्हेटायझेशनची जी प्रोसेस आहे, तर ती प्रोसेस सेंट्रल गव्हर्नमेंट करते, पण त्याच्यावर सही ही राष्ट्रपतीची असते. म्हणजे राष्ट्रपती इथे उभे केलेले आहेत फक्त सही करण्यासाठी, आणि मागे RSS आणि केंद्र सरकार ही प्रायव्हेटायझेशनची प्रोसेस चालू करून इथल्या गोरगरीब, सामान्य शेतकरी, शेतमजूर, मध्यमवर्गीय, SC ST मायनॉरिटी यांच्यावर गदा आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि चालू झालेला सुद्धा आहे. तर 2016ला त्यांनी हे कायदे रद्द केले. म्हणजे ज्या अर्थी जिथे आपल्याला सरकारी कंपनी विकायची आहे किंवा प्रायव्हेटायझेशन करायचं आहे, तिथे संसदेची मंजुरी लागत होती, पण तो कायदा नष्ट केल्यामुळे इथे कसलीही परमिशन घेण्याची गरज नाही आहे.
आणि याकडे कोणताही विपक्षी पक्ष म्हणा किंवा कोणतेही पक्ष यांनी याला विरोध केला नाही. म्हणून आजही कुणीही उठलंय की दर हप्त्याला न्यूज येत आहे की सरकारी कंपन्यांची विक्री, PSUचं प्रायव्हेटायझेशन और डिसइन्व्हेस्टमेंट ही प्रक्रिया चालू असते. आता 2003मध्ये जेव्हा अटल बिहारी वाजपेयी सरकार होतं, तर त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी सरकारने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात BPCL ही कंपनी विकण्याचा प्रस्ताव आणला होता किंवा त्यांनी निर्णय घेतला होता की BPCL ही कंपनी आम्ही विकून टाकू. परंतु जे ब्रिटिशांचे कायदे अस्तित्वात होते की ह्या ज्या काही PSU स्थापन झालेल्या आहेत ह्या भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच स्थापन झालेल्या आहेत, तर ह्या कंपनीज या कायद्यामुळे विकू शकत नव्हते. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी सरकार BPCLला विकू शकले नाही. त्यावेळी प्रायव्हेटायझेशनचा खूप मोठा मुद्दा गाजला होता आणि याला थोड्याफार प्रमाणात ज्या PSUमध्ये काम करणारे, सरकारी कंपन्यामध्ये काम करणारे कर्मचारी असो किंवा डावे पक्ष असो, विशेषतः डावे पक्ष याला विरोध करत होते. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी सरकारला ह्या कंपन्या विकता आलेल्या नाहीत आणि हा कायदा असल्यामुळे असं करता येणार नाही. त्यामुळे आता हा कायदा रद्द झाल्यामुळे BPCL असो, SCI असो अर्थात शिपिंग कॉर्पोरेशन इंडिया असो, THDC असो, नंतर निप्पो असो, नॉर्थ ईस्ट इलेक्ट्रॉनिक जी कंपनी आहे ती असो, ही विक्रीला यांनी काढलेली आहे. आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन जी BPCL विक्रीला काढत आहे, तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन BPCLला विकत घेऊ शकते, पण यांना तसं करायचं नाही. कारण की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही सुद्धा गव्हर्नमेंट कंपनी आहे. या गव्हर्नमेंट कंपनीने जर BPCLचा स्टेक घेतला, म्हणजे मालकी जर स्वतःकडे घेतली, तर सर्वांचं आरक्षण किंवा रिझर्वेशन, नोकऱ्या सर्व सेफ राहतील. फक्त ट्रान्सफरची प्रक्रिया चालू होईल. पण असं न करता आपले काही निवडक मित्र, नरेंद्र मोदी, RSS, BJPचे यांचे ठराविक मित्र की जे अंबानी असो, अदानी असो किंवा इतर समूह असो, यांना ही मालकी देण्यासाठी हा घाट घातला जात आहे की BPCLची विक्री करण्यात यावी. आता BPCL अनेकाकडे भारत गॅस असेल तर BPCL भारत गॅस तयार करतो, त्याचं प्रोडक्शन करतो सिलेंडरचं, नंतर त्यात गॅस रिफिल करतो. परत जे एअरलाइन्सला प्लेनला जे काही फ्युएल लागतंय, इंधन लागतंय, ते तयार करण्याचं काम हे BPCL करते. IOC पण करते. तर IOCला विकलं तर इथे प्रायव्हेट कंपनीला किंवा अंबानी असो किंवा अदानी ग्रुप्सला कोणताही फायदा होणार नाही. त्यासाठी या कंपन्यांना नेमका प्रॉफिट मिळवण्याचा हा घाट त्यांना देण्याचा नरेंद्र मोदी सरकारने लावलेला आहे. तर आता बँकिंग सेक्टरकडे आपण वळूया की आतापर्यंत आपण PSUमध्ये हा भाग पाहिला, पण बँकिंग सेक्टर्समध्ये सांगतो की इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969ला ज्या 14 बँका होत्या त्यांचे एका रात्रीत राष्ट्रीयकरण करेल. म्हणजे अर्थात या सर्व बँका नॅशनलाइज झाल्या. सामान्य जनतेला मिळणारा जो काही फंड असे किंवा ज्या काही योजना असतील की जसं आता मनरेगा असो किंवा डायरेक्ट ट्रान्सफर असो किंवा एखादी रोजगार हमी योजना असो, यात मिळणारा पैसा या बँकेमार्फत त्यांना सरळ सरळ भेटू लागला. पहिले या सर्व बँका नॅशनलाइज नव्हत्या, तर एका रात्रीत इंदिरा गांधींनी हा धाडसी निर्णय घेतला. त्यानंतर आता जी प्रक्रिया होत आहे, आता या प्रक्रियेमध्ये 2017ला काही कंपन्यांचं मर्ज झालं, त्या कंपन्या एकत्रीकरण झालं. त्या अंतर्गत केवळ 14 बँकेतून 12 बँक आता PSU अर्थात गव्हर्नमेंट अंडरटेकिंग आहेत. तर या 12 बँकेपैकी 3 बँक, काल परवाचीच न्यूज आहे की 3 बँक ह्या प्रायव्हेटायझेशन करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. विचारच नाही करत आहे, तर त्या बँक विक्रीला काढण्याचा आता जे टेंडर्स चालू होतील त्यामध्ये इको बँक्स आहे, महाराष्ट्रासाठी बँक ऑफ महाराष्ट्र आहे आणि पंजाब अँड सिंध बँक, ह्या 3 बँक प्रायव्हेटायझेशनच्या प्रोसेसमध्ये आहे. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रातील कर्मचारी जे असतील त्यांनीही विचार करायला हवा. बँक ऑफ महाराष्ट्राची जी काही परीक्षा होते ते विद्यार्थी परीक्षा देतात या बँकांच्या, त्यांनीही याबद्दल विचार करायला हवा की
या कंपन्यांचं प्रायव्हेटायझेशन केल्यामुळे किती मोठा परिणाम होणार आहे. सरळ सरळ तुमच्या जे अर्थ आहे, तुमचे जे पैसा आहे, ठेवी आहे, यांच्यावरही तो परिणाम होईल. म्हणजे ज्या बँका प्रायव्हेटाईज आहेत त्यांच्यावर कसलंही नियंत्रण राहत नाही. याचं उदाहरण द्यायचं तर येस बँकेचा घोटाळा म्हणता येईल, की या बँके पूर्णपणे कंट्रोल्समध्ये राहत नाहीत. गव्हर्नमेंट बँकेत CAG PSU CAG CVC मार्फत यांचं ऑडिट होईल. गव्हर्नमेंट ऑडिट करत आहे, आपल्या ठेवी सुरक्षित राहतात गव्हर्नमेंट बँकामध्ये. पण प्रायव्हेट बँक एकदा त्यामध्ये जर जे काही लोन्स लोकांना प्रोव्हाइड केलेले त्या लोनची परत रिइम्बर्समेंट किंवा आपल्याला रिपे झालं नाही तर त्या बँक डुबतील. जसं येस बँकेचं उदाहरण घेता येईल किंवा PMC जो काही मोठा घोटाळा झाला त्या बँकेचा घेता येईल. त्यामुळे ज्या ठेवी त्या पण सुरक्षित राहणार नाही. तर आता या इको बँक्स झालं, नंतर बँक ऑफ महाराष्ट्र झालं, पंजाब अँड सिंध बँक, या 3 बँकेचं प्रायव्हेटायझेशन प्रोसेसची प्रक्रिया सुरू झाली. म्हणजे 12 मधून 3 बँक गेल्या. 12 ज्या PSU बँक्स होत्या त्यापैकी 3 बँक गेल्या, अर्थात 9 बँक उरलेल्या आहेत. तर या 9 बँकमधून केवळ 4च बँक सरकारला ठेवायच्या आहेत. तिथेही बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया ठेवायची आहे, नंतर कॅनरा बँक ठेवायची आहे, बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँक, अशा 4 बँक गव्हर्नमेंटला ठेवायच्या आहेत. आता बघा की उरलेल्या 5 बँक, 4 बँक्स गव्हर्नमेंटला फक्त या देशात नॅशनलाइज 4 बँकच राहतील, SBI, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा. तर उरलेल्या 5 बँक कोणत्या आहे की बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, नंतर युनियन बँक आणि इंडियन बँक. तर या 5 बँक ज्या आहेत की यांचं स्वतंत्र व्यवस्थापन आहे, स्वतंत्र कर्मचारी आहे, यांचं स्वतंत्र सर्व कारभार चालतो. तर या 5 बँकेचं परत मर्ज या 4 बँकेत करायचं आहे. म्हणजे ह्या ज्या 5 बँका डबल त्याचं मर्जिंग या 4 बँकेत जर होणार तर या समजा 4 बँके मिळून जर आपण 1,00,000 कर्मचारी काढू तर जेव्हा मर्जिंग करताना यामध्ये कर्मचाऱ्यांची छटणी होणार. अर्थात इथे परत बेरोजगारीचा प्रश्न आला. जे काही कर्मचारी असतील ते एक तर त्यांना काढले जाईल किंवा SBIने मागील वर्षी एक VRS स्कीम आणली होती. त्या अंतर्गत गेल्या 1 वर्षभरात 8,000 कर्मचाऱ्यांना VRS देण्यात आला, अर्थात त्यांना नोकरीवरून काढण्यात आलं. आणि येत्या काळात 2021पर्यंत 18,000 कर्मचारी SBIमधून निवृत्त झालेले असतील, त्यांना काढण्यात आलेलं असेल. त्यामुळे ही प्रायव्हेटायझेशनची प्रक्रिया ही केवळ फक्त रिझर्वेशन एंड करणारी नाही आहे, तर ही सामान्य मध्यमवर्गीय आणि सर्वच लोकांच्या विरुद्ध आहे. आता ह्या बँकांचं जे मर्जीकरणाची जी प्रक्रिया यांनी चालवलेली आहे किंवा प्रायव्हेटायझेशनची प्रक्रिया, तर अर्थात यासाठी प्रस्ताव आलेले आहेत आणि लवकरच ते चालू करणार आहेत. पण यासाठी इंडियन बँकिंग कंपनी ॲक्ट 1969 यामध्ये यांना अमेंडमेंट करावं लागेल. किंवा ज्या काही बँकामध्ये गव्हर्नमेंट स्टेक आहे, की जसा उदाहरण घेऊ की बँक ऑफ इंडियामध्ये गव्हर्नमेंट स्टेक 51% असेल सरकारचा, तर तो रिड्यूस करतील 24% और 25%. ज्या अर्थी तुमचा स्टेक रिड्यूस करणे, दॅट इज द डिसइन्व्हेस्टमेंट, म्हणजे त्याच्या मालकी हक्क हळूहळू काढून घेत आहेत. म्हणजे याचा अर्थ की ह्या बँका सरळ सरळ प्रायव्हेटायझेशनच्या प्रोसेसमध्ये चाललेल्या आहेत. म्हणजे येणाऱ्या काळात बँकेचे प्रिपरेशन करणारे जे काही एम्प्लॉईज असतील, हे मुलं असतील, विद्यार्थी असतील, त्यांनाही त्यांची रिक्रुटमेंट होणार नाही. रिझर्वेशनच्या कोट्यातून SC ST मायनॉरिटीज, मध्यमवर्गीय जे असतील त्यांनाही कोणता, अपंग असतील, माजी सैनिक असतील, यांनाही कोणता कोटा नाही आहे. प्रायव्हेट बँकेच्या हाती कारभार गेल्यानंतर सर्व प्रक्रिया थांबण्यात येईल. ते एका बेसिसवर, प्रॉफिट बेसिसवर काम करतील, की जसे HR टीम्स आहे किंवा मग सपोर्टिंग स्टाफ आहे किंवा ऑपरेशनल स्टाफ आहे. तर यांना कुठेतरी आणून
यांच्यापासून प्रॉफिट मिळालं की यांची छुट्टी, म्हणजे यांना कुठलंही काम देण्यात येणार नाही. सरळ सरळ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर राहील की 3-4 कंपन्यांना हे कॉन्ट्रॅक्ट देतील, आम्हाला पी एस यूमध्ये प्रॉफिट मिळवून द्या, पी एस यू आलेले आहे आमच्या हातामध्ये, त्या प्रॉफिट मिळवून द्या आणि तुमचं काम झालं. त्यामुळे इथे एम्प्लॉयमेंटची प्रक्रिया स्टॉप झालेली असेल. असंही बँकिंग सेक्टरचंही यांनी पूर्ण डिस्टॉरेशन केलेलं आहे. बँकिंग सेक्टर फक्त 4च बँका उरणार आहे आणि त्यामध्येही सुद्धा आता ज्या काही उद्योगपतींना यांनी कर्ज दिलेले आहेत की त्या उद्योगपतींचे कर्जही वापस येणार नाहीत, अशी आता मेहुल चोक्सी असेल किंवा विजय माल्या असेल किंवा नीरव मोदी असतील, तर यांचेही कुठेही यांची कर्जे यांनी माफ केलेली आहेत सांगायचं झालं तर. त्यामुळे बँकेवर आणि अर्थव्यवस्थेवर पडणारा परिणाम या सर्व यांच्या मित्रमंडळीमुळे झालेला आहे. आणि जे काही गेल्या कोविडच्या काळामध्ये गव्हर्नमेंटनी बँकांना निर्देश दिले की यांना अजून मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करा. तर ह्या ज्यांच्यावर ऑलरेडी कर्ज आहे, अनिल अंबानी या व्यक्तीवर ऑलरेडी कर्ज आहे, तर त्याला HAL मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिकल्स लिमिटेड, जिला डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये राफेल विमान बनवण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता, त्या HALचा कॉन्ट्रॅक्ट काढून जो अनिल अंबानी डबघाईस आलेली कंपनी आहे त्याला नरेंद्र मोदी यांनी राफेलचा कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिला. आता इथे कोणतं लॉजिक समजत नाही की नेमका लॉसमध्ये असलेल्या कंपनीमध्ये आणि ज्या व्यक्तीवर एवढं मोठं कर्ज आहे त्या व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट देऊन, आणि जी कंपनी 1947 पासून केंद्र सरकारच्या संरक्षण विभागात आपल्या देशाच्या संरक्षणासाठी जे काही दारुगोळा असो, बंदूक असतील, रायफल्स असतील किंवा इतर जे साहित्य असेल ते बनवते, तर त्यांना कॉन्ट्रॅक्ट न देता या व्यक्तीला देणं म्हणजे सरळ सरळ यांची मिलीभगत आहे हे सांगायलाच नको. तर राफेल एक घोटाळा झाला, तो तर तुमच्या समोर आहे. त्याबद्दलही कोणी आवाज उठवला, कोणी उठवला नाही. की सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेलं, पण सर्वोच्च न्यायालयात पण हस्तक्षेप यांचा वाढलेला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने पण ती केस खारिज केली. त्यांची किंमत सांगणार नाही, म्हणजे विमान तुम्हाला घेता येतात पण त्यांची किंमत न सांगणे हे कुठेतरी देशाच्या रक्षणाला धोका आहे हे कारण देण्यात येत आहे. इथेही कुठे काही समजत नाही. आता त्यानंतर आपण एअरलाईन्सकडे वळूया. एअरलाईन्स एक सेक्टर आहे की त्यामध्ये एअर इंडियाची सरळ एअर इंडिया ही कंपनी जवळपास मनमोहन सिंग सरकार असताना प्रॉफिटमध्ये होती, पण मोदी सरकार असताना लॉसमध्ये झाली. तर या कंपनीला पण यांनी विक्रीला काढलेलं आहे. नंतर आता नुकतंच अदानी ग्रुप्स यांनी बरेच एअरपोर्ट्समध्ये आपली भागीदारी त्यांना देण्यात आली आहे. नरेंद्र मोदी सरकारकडून त्यांना गिफ्ट देण्यात आलेलं आहे की 74% जे एअरपोर्ट्स आहे यांची मालकी हक्क 45 वर्षांसाठी अदानी ग्रुप्सला देण्यात आलेली आहे. जर मुंबई एअरपोर्ट्सचं जर उदाहरण घेतलं तर आताच काल परवा अदानी ग्रुप्सने त्याचा ताबा मिळवून त्यावर आपला 45 वर्षासाठी आता ते मालकी हक्क गाजवणार. म्हणजे यापूर्वी जे काही एअरपोर्ट्स होते की सामान्य SME वाले किंवा जे काही तिथे काम करू शकणार होते, तर त्यांना मोठी रक्कम तिथे द्यावं लागेल आणि तिथे आपल्याला जर बिझनेस करायचा असेल तर करोडोशिवाय तिथे रक्कम दिल्याशिवाय तुम्हाला तिथे काही स्टॉल किंवा तुमचे जे काही दुकान चालत होते ते चालणार नाहीत. म्हणजे सरळ प्लॅटफॉर्मवर एअरपोर्टवर गेल्यानंतरही पुढे तुम्हाला किती किंमत, तिकिटाच्या ऐवजी तुम्हाला काहीतरी किंमत द्यावी लागेल येणाऱ्या भविष्य काळात, हे आता कळूनच चुकेल. तर या अदानी समूहाला 12 एअरपोर्ट दिलेले आहेत 45 वर्षासाठी. त्यामध्ये तिरुवनंतपुरम आहे, अहमदाबाद आहे, जयपूर आहे, लखनौ आहे, मंगळुरू आहे, गुवाहाटी आहे. हे 6 एअरपोर्ट्स अदानी ग्रुप्सला दिले आणि उरलेले 6 ग्रुप्स काही कंपनीला आणि अंबानी ग्रुप्सला देण्यात आलेले आहेत. तर आता केंद्र सरकारने सांगितलं होतं की जे काही रेल्वे सेक्टर आहे त्यामध्ये गेल्या 4 वर्षापूर्वीच नरेंद्र मोदीने भाषणात सांगितले होते की विरोधक माझा प्रचार करतात, मी रेल्वेमध्ये कुठलेही प्रायव्हेटायझेशन आणणार नाही. पण काही दिवसापासून 151
गाड्यांचं जे काही प्रायव्हेटायझेशन यांनी सुरू केलेलं आहे, तर ह्या ज्या गाड्या आहेत तर त्या खाजगी तत्वावर देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे याचं जे नियंत्रण यांच्या किमतीवर किंवा ज्यामध्ये आपण प्रवास करू त्या तिकिटावर नियंत्रण राहणार नाही. हे 150ची संख्या 1,500 कधी होईल किंवा 15,000 कधी होईल हे आपल्याला सांगता पण येणार नाही. त्यामुळे 12,000 सध्या ट्रेन एक्झिस्ट आहे, तर 12,000पर्यंत गेल्यानंतर हे पूर्ण प्रायव्हेटायझेशन होईल आणि यात प्रवास करायलाही नशीब लागेल अशी गोष्ट येईल की सामान्य माणूस एअरलाईन्सने प्रवास करू शकत नाही, तसं रेल्वेने आपण प्रवास करू शकणार नाही अशी व्यवस्था ही निर्माण होऊ शकते. तर या रेल्वे स्टेशनमध्ये बरेचसे प्लॅटफॉर्म्स 45 वर्षासाठी भाड्याने दिलेले आहेत की आता एखाद्या प्लॅटफॉर्मवर उभं राहायचं असेल तर तिथे तुम्हाला तिकीट द्यावं लागेल. तिथे असणारे जे काही मर्चंट्स व्यापारी वगैरे असतील तर ते सामान्य लोक नसतील, तिथेही करोडो कमवणारे असतील त्यांनाच तिथे स्थान मिळेल. सामान्य लोक जिथे चहा विकतात तिथे सामान्य माणूस चहा विकू शकणार नाही. त्यामुळे हे जे रेल्वे प्लॅटफॉर्म्स दिलेले आहेत तर यांचं पूर्ण प्रायव्हेटायझेशनची ही रेल्वेच्या प्रायव्हेटायझेशनची प्रक्रिया चालू झालेली आहे. तर आता जवळपास रेल्वेमध्ये 12,617 ट्रेन्स चालतात आणि त्यामध्ये 14 लाख कर्मचारी आहेत आणि 14 लाख पेन्शनर्स आहेत आणि गरिबांच्या ट्रान्सपोर्टचं सगळ्यात मोठं साधन म्हणजे रेल्वे आहे. आता तुम्हाला एक उदाहरण देतो की UK मध्ये, युनायटेड किंगडममध्ये की रेल्वेच्या गेल्या 4 दशकापूर्वी रेल्वेच्या प्रायव्हेटायझेशनची प्रक्रिया चालू झाली होती. अर्थात ते विकसित देश आहेत त्यामुळे त्यांना प्रायव्हेटायझेशनचं काही प्रॉब्लेम नाही, पण इथे प्रायव्हेटायझेशन रूल त्यांनी फॉलो केला. त्यांचे कोच बनवणारी कंपनी वेगळी, रेल्वे चालवणारे वेगळे, रूट रेल्वेचे ट्रॅक आहेत ते वेगळे, रेल्वे स्टेशन चा ताबा घेणारे वेगळे. त्यामुळे वेगवेगळ्या कंपन्यांनी तिथे प्रायव्हेटायझेशन प्रक्रियेमध्ये भाग घेतला. पण आता प्रॉब्लेम तिथे सध्याच्या घडीला प्रॉब्लेम असा येत आहे UK मध्ये की सपोज एखादा ट्रॅक बिघडला तर त्याला तिसऱ्या कंपनीकडे जाऊन परमिशन मिळाली तरच तो ट्रॅक दुरुस्त करू शकतो. त्याला वेळ लागतो आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठे भाडेवाढ होते, प्रवाशांना त्रास होतो, कुठली रेल्वे कधी कॅन्सल होते, कधी चालत नाही, प्रवासी असतील तरच, बुकिंग झालेलं असेल तरच चालेल. त्यामुळे हे प्रायव्हेटायझेशनच्या प्रक्रियेमुळे रेल्वेसुद्धा अडचणीत UK मध्ये येऊ शकते. तर भारतासारखा 130 करोड जनतेचा देश हा मोठ्या प्रमाणात अडचणीत येईल याबद्दल कुठलंही दुमत नाही आहे. तर आता रेल्वेच्या रिक्रुटमेंट्स दरवर्षी निघतात. तर गेल्या 850 दिवस झाले की एक एक्झाम्स रेल्वेच्या विद्यार्थ्यांनी दिली होती, तर त्याचा रिझल्टही अजून लागलेला नाही आहे. तर याचा अर्थ तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की ही कुठेतरी प्रक्रिया रिझर्वेशनच्या विरुद्ध असो किंवा प्रायव्हेटायझेशनच्या दिशेने हे पाऊल उचललं गेलेलं आहे. यानंतर कुठलंही रिक्रुटमेंट तुम्हाला निघणार नाही आणि निघालं तरी तुम्हाला जॉब मिळेल का नाही याचीही गॅरंटी नाही आहे. आता रेल्वेचं प्रायव्हेटायझेशनचे जे 150 किंवा 151 ट्रेन यांनी चालू केलं, पण यांच्या मागचं लॉजिक मला कळत नाही किंवा माझ्यासारख्या सामान्य लोकांना कळत नाही आहे की रेल्वेचं प्रायव्हेटायझेशनची जी प्रक्रिया चालू केली ती यापासून फायदा काय होणार आहे, सामान्य जनतेला याचा ॲडव्हान्टेजेस काय आहे. तर यात कसलंही ॲडव्हान्टेजेस नाही आहे. ते फक्त सांगण्यात येते की तिथे रेव्हेन्यू जनरेट होईल प्रायव्हेट कंपनीजकडून आणि टॅक्सच्या स्वरूपात ते आम्हाला मिळतील. जिथे गव्हर्नमेंट PSU अर्थात गव्हर्नमेंट एंटरप्राइजेस ज्या होत्या, कंपन्या ज्या होत्या, तिथे डायरेक्टली तुम्हाला रेव्हेन्यू जनरेट मिळत होता. जिथे 1,00,000 कोटी रेव्हेन्यू मिळत होता तिथे या प्रायव्हेट कंपन्याकडून तुम्हाला 10,000 करोड पण नाही मिळणार. म्हणजे इथे कुठेतरी डिफरन्स येणार आहे आणि हा डिफरन्स म्हणजेच आपल्या अर्थव्यवस्थेवर घाला आहे आणि अर्थव्यवस्था तहसनहस आपली होऊन जाईल आणि ती होतच आहे. 2008ला जेव्हा लालू प्रसाद यादव रेल्वे मिनिस्टर होते तर त्यांनी विचार केला असता की प्रायव्हेटायझेशनमुळे जर फायदा होत असेल तर त्यांनी सुरुवात केली असती. पण त्या काळामध्ये लालू प्रसाद यादव रेल्वे मिनिस्टर असताना त्यांनी रेल्वेला जवळपास 20,000 करोडचा फायदा पोचून दिला होता, तेही कुठली भाडेवाढ न करता.
तर हा एक विषय येतो की नेमकं प्रायव्हेटायझेशन हे कशासाठी आहे आणि याचा घाट केंद्र सरकारने का घातलेला आहे, हा प्रश्न सामान्य जनतेने आपण त्यांना विचारायला हवा. आता दुसरं टेलिकॉम सेक्टर्समध्ये BSNL असो, BSNL 2004मध्ये 10,000 करोडनी प्रॉफिटमध्ये होते. BSNL सारखी सगळ्यात जुनी आणि देशातली आणि दुसरी MTNL ह्या कंपन्या प्रॉफिटमध्ये होत्या जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना. तर आता 2014 नंतर आणि आजच्या घडीचं उदाहरण घ्यायला गेलं 2020चं, तर BSNL ही जवळपास 18,000 करोडनी लॉसमध्ये आहे. आणि त्याच्याच कम्पेअरमध्ये जिओ जी काही कंपनी आहे ज्यापासून आपण नेट वापरतो आणि गोष्टी करतो फेसबुकवर, तर त्या कंपनीला 30,000 करोडचा फायदा झालेला आहे. सुरुवातीला जेव्हा अनिल अंबानीने रिलायन्सचा मोबाईल चालू केला होता, वर्ष आठवत नाही मला, पण 2003 असं काहीतरी होतं, तर तेव्हाही त्याने BSNLचे स्पेक्ट्रम चोरी केले होते आणि ती रिलायन्स कंपनी सुरू झाली होती. त्यानंतर आपल्या मुलाला लॉन्च करण्यासाठी मुकेश अंबानीने रिलायन्स जिओ स्पेक्ट्रम उभारले, जे एक्झिस्टिंग होते अनिल अंबानीचे तेच वापरले आणि BSNLचे जे काही सरकारकडून मिळणारे होते स्पेक्ट्रम मिळवून घेतले. 4Gचा लायसन मिळालं. BSNL सारख्या मोठ्या कंपनीला मोदी सरकारने 4Gचंही लायसन दिलं नाही, नंतर देण्यात आलं. पण आता 5Gचा जो काही चालू आहे ते 4Gचं लायसन्स पण BSNLला मिळू दिलं नाही. याचाच अर्थ गव्हर्नमेंटकडून अर्थात मोदी सरकारकडून संचार विभागातील असलेली सर्वात मोठी कंपनी BSNL तर ही नुकसान करण्यात आलं आणि BSNLमधले कर्मचारीही आता जवळपास आपापल्या घरी जाणार आहेत. ही कंपनी शटडाऊन होण्याच्या मार्गावर आहे. ज्या कंपनी मनमोहन सिंगच्या काळात किंवा त्यापूर्वी सरकारला मोठ्या प्रमाणात इन्कम रेव्हेन्यू देत होतं, त्या कंपन्या सरळ सरळ बंद करण्याचं काम नरेंद्र मोदी सरकार करत आहे. यामध्ये आरक्षणही आता संपत आहे आणि नवीन रिक्रुटमेंटचा प्रश्न नाही, त्यामुळे अनएम्प्लॉयमेंटचा प्रश्न आता येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर उभा राहणार आहे. नंतर ONGCच्या बाबतीतही BPCLच्या बाबतीत जे केलं ते ONGCच्या बाबतीतही केलं. आता ONGCचा डायरेक्टर संबित पात्रा आहे, तर तिथे सांगायलाच नको. तर ONGCच्या बाबतीतही त्यांनी तेच केलं की त्यातील स्टेक प्रायव्हेट कंपन्यांना विकण्याचा घाट चालू केलेला आहे. आता तुम्ही एक शब्द ऐकला असेल की फॉरेन डिसइन्व्हेस्टमेंट, की अर्थात बाहेरून येणारी जी काही फंड असतो की तो अनेक कंपन्याला तो त्यांचा बिझनेस वाढण्यासाठी किंवा टेक्नॉलॉजीच्या अपग्रेडेशनसाठी तो एक फंड असतो, जे डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी 51% त्याला मंजुरी दिली होती की 51% एखादी बाहेरून येणारी कंपनी 51% इन्व्हेस्टमेंट करू शकते. पण जेव्हा 2014ला डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधानच असताना आणि त्यावेळेस निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी हे म्हणत होते की FDI म्हणजे देशाला पारतंत्र्यात टाकणं होय. हे 51% जे दिलेलं आहे डिसइन्व्हेस्टमेंट हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे देशात खड्ड्यात टाकणारं आहे. माझं सरकार आल्यानंतर मी अजिबात याला मंजुरी देणार नाही, मी 51% FDI देणार नाही. पण तेच मोदी सत्तेत आल्यानंतर 100% 100% FDI प्रत्येक क्षेत्रासाठी लागू करतात. मग तिथे तुमच्या ऑर्डिनन्स फॅक्टरी असतील तिथेही त्या कंपनीज बाहेरून येऊ शकतात. अर्थात आपल्या देशाच्या संरक्षण विषयक जे काही इक्विपमेंट्स ज्या कंपन्या बनवतात त्या कंपन्यामध्ये पणही FDI लागू केला. याचाच अर्थ असा आहे की आपल्या देशातील जी काही माहिती आहे ती तर ओपनच होत आहे. जसे की राफेलमध्ये डसॉल्ट कंपनीचा अंबानीशी कॉन्ट्रॅक्ट केला, त्यामुळे जे काही इक्विपमेंट बनणार आहे ते जगाला माहीत पडणार आहे. आणि ज्या ऑर्डिनन्स फॅक्टरी किंवा एक्झिस्टिंग करत आहेत या देशामध्ये ॲटॉमिक सेंटर्स जे आहेत तिथेही फॉरेन डिसइन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. त्यामुळे आपल्या देशाची जी सुरक्षितता आहे यामुळे धोक्यात येऊ शकते आणि आलेलीच आहे. त्यानंतर LIC इन्शुरन्सच्या बाबतीत जर म्हणायला झालं तर LICलाही यांनी दबाव टाकला. LICचे पैसे घेण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने त्यातला फंड वापरला की जे काही सामान्य वर्गापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
त्या काळात जे काही शेतमजूर, कामगार आणि सामान्य लोक असतील की यांना कुठेतरी आपली भविष्यात तजवीज असावी म्हणून हा LICची जी काही रूपरेषा आहे ती बाबासाहेबांनी ठेवली होती. पण या LICवरही आता दबाव टाकून त्यांचा फंड वापरला. LICवर दबाव टाकून डबघाईस आलेली IDBI बँक जी काही लॉसमध्ये आहे की त्याचा स्टेक 51% घ्यायला सांगितलेला आहे. परंतु यामध्ये सर्वात जास्त LICचं नुकसान आहे. तर LICवर पण दबाव आहे की तुम्ही IDBIचा स्टेक म्हणजे त्याची मालकी तुम्ही घ्या. म्हणजे एखादा लॉस झालेला किंवा पडकं झालेलं घर आपल्याजवळ एकही रुपया नाही, ते आपण विकत घेऊन काय करणार त्याचं. तसं LICच्या बाबतीत झालं की IDBIची मालकी त्यांना घेण्यासाठी हे बाध्य करतायत. अर्थात इथे LICच्या बाबतीतही पुढे परिणाम तुम्हाला पाहायला भेटतील. नंतर आता शेवटच्या भागात पाहू की आता नेमकं प्रायव्हेटायझेशनच्या कंपन्या ज्या आता नेमक्या प्रायव्हेट होणार आहेत त्यांची नावं तुम्हाला मी सांगतोय की 1 नंबर प्रोजेक्ट डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड PDIL ही कंपनी जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स आहेत ते रन करते. तर त्या कंपनीलाही प्रायव्हेटायझेशन करत आहेत. नंतर इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेड EPIL या कंपनीलाही पण प्रायव्हेटायझेशन करत आहेत. पवन हंस लिमिटेड, पवन हंस तुम्ही कुठेतरी नाव ऐकलं असेल की ईशान्य भारतामध्ये जे काही हेलिकॉप्टर्सद्वारे ट्रान्सपोर्टेशनचं काम चालतं. पवन हंस हा एक मोठा प्रोजेक्ट होता की हेलिकॉप्टर्स ते बनवतात, तिथून त्यांचं ट्रान्सपोर्टेशनचं काम चालतं आहे. तर ही पवन हंस कंपनी प्रॉफिटमध्ये असून सुद्धा या पवन हंस लिमिटेडचंही यांनी प्रायव्हेटायझेशन, खाजगीकरण करण्यात आलेलं आहे. नंतर B&R कंपनी, B&R या कंपनीचंही प्रायव्हेटायझेशन करण्यात आलं आहे. नंतर एअर इंडिया, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, सिमेंट कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड, नायगावला युनिट आहे सिमेंट कॉर्पोरेशनचं की ज्या सिमेंट क्षेत्रात ज्या काही प्रायव्हेट कंपन्या आहेत त्यांना फायदा मिळण्यासाठी या गव्हर्नमेंट कंपनीचंही प्रायव्हेटायझेशन करण्यात आलेलं आहे. नंतर इंडियन मेडिसिन अँड फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड IMPCL की ह्या वेगवेगळ्या अँटीबायोटिक्स टॅबलेट्स जी बनत होती ही कंपनी, तर याचंही प्रायव्हेटायझेशन करण्यात आले की जिथून आपल्याला स्वस्त औषधी मिळू शकत होत्या त्याच्या तुलनेने प्रायव्हेटमध्ये गेल्यानंतर त्याचा दर वाढेल. तर हा कुठलाही विचार न करता या कंपनीचंही सुद्धा प्रायव्हेटायझेशन यांनी केलेलं आहे. नंतर सेलम स्टील प्लॅन्टचंही प्रायव्हेटायझेशन केलेलं आहे. आता चंद्रपूरमधील भद्रावतीचा स्टील प्लॅन्ट जो आहे त्याचंही प्रायव्हेटायझेशन हे आता करणार आहे, त्याचाही प्रस्ताव आहे. दुर्गापूरमधला जो स्टील प्लॅन्ट आहे तोही प्रायव्हेटायझेशन करणार आहे. नंतर फेरो सिरप निगम लिमिटेड याचंही प्रायव्हेटायझेशन करणार आहे. नंतर नागरनल स्टील प्लॅन्ट NDMC अंतर्गत तो चालतो, त्याचंही प्रायव्हेटायझेशन करणार आहे. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड या देशात जे काही मोठमोठे प्रकल्प चालतात, एखादं मोठं डॅम्स किंवा मोठा प्रोजेक्ट बांधायचा असेल तर यामध्ये असणारी इक्विपमेंट ही कंपनी प्रोव्हाइड करत होती, भारत अर्थ अँड मूव्हर्स लिमिटेड. तर या कंपनीचंही प्रायव्हेटायझेशन सेंट्रल गव्हर्नमेंट मोदी सरकार करत आहे. नंतर HLL लाईफ केअर ही इन्शुरन्स सेक्टरमधली कंपनी आहे की त्यामध्ये काही लोकांची इन्शुरन्स होते, त्यांचंही प्रायव्हेटायझेशन हे सरकार करत आहे. BPCL असो, शिपिंग कॉर्पोरेशन इंडिया असो, कंटेनर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड ही कंपनी असो, याचंही प्रायव्हेटायझेशन. नीलांचल इस्पात निगम लिमिटेड असो, हिंदुस्तान प्रिफेब लिमिटेड असतो, नंतर भारत पंप्स अँड कंप्रेसर लिमिटेड असो की पंप्सच्या क्षेत्रात ही काम करते. तर ही भारत पंप्स BCPL ज्याला म्हणतो ही कंपनी ही यांनी आता प्रायव्हेटायझेशन करण्याचं ठरवलेलं आहे. स्कूटर इंडिया लिमिटेड असो, तर अर्थात ह्या कंपन्या काही लॉसमध्ये, यांचं प्रायव्हेटायझेशन ठीक आहे, पण सरळ सर्व कंपन्यांचं प्रायव्हेटायझेशन करण्याचं यांनी ठरवलेलं आहे. त्यामध्ये हिंदुस्तान न्यूज प्रिंट लिमिटेड असो, कर्नाटक अँटीबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड, अर्थात ही कर्नाटक अँटीबायोटिक्स फार्मास्युटिकल लिमिटेड्स ही प्रॉफिटमधली कंपनी होती अँटीबायोटिकच्या क्षेत्रातली. तर या कंपन्यांचंही प्रायव्हेटायझेशन करण्याचं सेंट्रल गव्हर्नमेंटनी ठरवलेलं आहे. नंतर बेंगाल केमिकल्स आणि फार्मास्युटिकल्स लिमिटेड, बंगालमध्ये जी असणारी कंपनी आहे त्याचंही प्रायव्हेटायझेशन यांनी करण्याचं ठरवलेलं आहे. नंतर हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेड याही कंपनीचं प्रायव्हेटायझेशन करायचं ठरवलं.
नंतर इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, अर्थात जे काही विदेशी पर्यटक भारतामध्ये येतात त्यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा त्यांना माहिती किंवा त्यांच्यापासून रिव्हेन्यू जनरेट करण्यासाठी इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही गव्हर्नमेंटची कंपनी होती की त्यांच्या मोठमोठे हॉटेल रिसॉर्ट्स आणि ट्रान्सपोर्टची ही साधनं होती. तर ही कंपनी सगळ्यात जास्त पर्यटन क्षेत्रातून गव्हर्नमेंटला रिन्यू देत होती. तर ती कंपनीसुद्धा प्रायव्हेटायझेशनच्या प्रक्रियेत चालवली आहे, जेणेकरून खाजगी उद्योग येथे येतील आणि त्यांनाही कुठेतरी त्यांच्या मित्रांना फायदा होईल, म्हणून ही कंपनी विकण्याचा घाट यांनी घातलेला आहे. नंतर हिंदुस्तान फ्लोरोकार्बन लिमिटेड 26 नंबरची ही कंपनी ही सुद्धा विक्री काढण्यात आली. अशा प्रकारे आपण प्रायव्हेटायझेशन आणि त्याचे परिणाम तर आपण पाहतोयच की रिझर्वेशनवर तर मुख्य परिणाम होणारच आहे. रिझर्वेशन जाईल, नवीन रिक्रुटमेंट निघणार नाही. नंतर एम्प्लॉयमेंट्स, जे काही एक्झिस्टिंग लोक कंपनीमध्ये गव्हर्नमेंट कंपनीमध्ये कामाला आहेत त्यांचेही जॉब्स जातील, नवीन ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होणार नाहीत. टॅक्स किंवा रिव्हेन्यू जो सरकारला, अर्थात सरकारच्या मार्फत जनतेला जो रिव्हेन्यू जनरेट्स होत होता तो डायरेक्ट मिळत होता, तो रिव्हेन्यू मिळणार नाही. कारण प्रायव्हेट कंपन्या, बऱ्याच कंपन्या ह्या टॅक्सच्या चोरी करतात, त्याचाही फायदा होणार नाही. एकंदरीत नरेंद्र मोदी आणि RSS मिळून हा जो अजेंडा संविधानाला धोका पोहोचवण्याचा आणि इनडायरेक्टली प्रत्येक क्षेत्रात इंटरफेरन्स करण्याचं काम चालवलेलं आहे. आणि प्रायव्हेटायझेशन हा सर्वात मोठा भारताला धोका आहे. याची पावले ओळखून आपण सर्वांनी आता कुठेतरी जागृत झालं पाहिजे आणि याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. मला इथे बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल सर्वांचे आभार. जय भीम.